नवापूर LNCC यज्ञेश 11 नवापूर विपक्ष PCC पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेला. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. साईशा 11चं हे बहारदार आयोजन मैत्री चषकाचं JD नेटवर्क आणि साईशा 11 यांच्या संयुक्त विद्यमानाने बहुजन विकास आघाडीच्या साथीनं ही स्पर्धा मागील 2 दिवस झाले पार पडते. उद्याचा दिवस अंतिम दिवस असणार आहे, पण तोपर्यंत खेळत आलेल्या सर्व खेळाडूंचा सर्व संघांचा जो काही खेळ आहे तो काहीसा न्यारा राहिलाय. निखिलचा हा चेंडू राजने त्याला सन्मान दिला, एका धाब्यासाठी खेळलाय. बघा LNCC यज्ञेश नवापूरच्या संघामध्ये जेव्हापासून राज आला तेव्हापासून अजून बळकटी आले. विश्वास मेहर त्यांच्या साथीनं मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. खूप चांगली ही ओपनिंग प्लेयर आहे आणि बहुतांश स्पर्धांमध्ये विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना या संघाने आपल्या खेळाचा बोलबाला किंवा या खेळाचा दबदबा कायम ठेवलेला आहे. निखिल प्रचंड अनुभव त्याच्याकडे आहे. गेले कित्येक वर्ष PCC साठी खेळत असताना त्यानं चांगला खेळ करत असताना त्याला पण पाहिलंय. प्रत्येक चेंडूवरती एकदा घेऊन 5 चेंडू 5 धाबा. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे, बघूयात काय घडतंय. त्या चेंडूवरती सुद्धा एकच धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोड्याच वेळापूर्वी इथे एक चांगला महासंग्राम 2 संघांमध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि त्याचा एंड काही अशा पद्धतीचा झाला की तो एंड बघत असताना एक संघ इमोशनल होऊन बाहेर गेला, एक संघ सेलिब्रेट करून बाहेर गेलाय. पण हे होणार आहे, उद्या फक्त एकच संघ सेलिब्रेट करताना दिसेल. काही बक्षीस मिळाला म्हणून आनंद साजरा करतील, पण त्या व्यतिरिक्त बाकी सगळे हे निराश होऊनच घरी जाणार आहेत, कारण हा पार्ट ऑफ कॉम्पिटिशन आहे, खेळाचा एक भाग आहे. पहिलं षटक संपलं, 6 धाबा बिनबाद. LNCC यज्ञेश 11 नवापूर. राजेश यांच्या हातामध्ये चेंडू. राजेश पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि क्रिकेटवरचं असणारं त्यांचं ते प्रेम अजूनही कायम आहे हे दाखवत असताना जितका वेळ मिळेल तितका क्रिकेटला देतात. त्याच्यासमोर विश्वास मेहर. विश्वास समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, वेगवान फटका. हो, सुजल चेंडूला डाईव्ह लगावून चांगला एस्केप बघायला मिळाला. बघा कशा पद्धतीने हा फटका लगावलेला होता. टोलावलंय चेंडूला, पाठवलंय. ओह, उडता पंची. मोठी डाईव्ह लगावली आणि त्यानंतर चौकार अडवलाय. यावेळेला राज पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा. यावेळेला काय चेंडू गॅपमधून गेलाय का? चांगली फिल्डिंग. ठाकूर, इस बार ठाकूर बीच में आए. दीपक ठाकूर यांनी चेंडूला अडवला आणि फेकी केली. तोपर्यंत कोणती धाव येताना दिसत नाहीये. आता LNCC साठी वेगळं चॅलेंज आहे. रन बॉलच्या स्थितीमध्ये असताना जे काही डॉट आले त्याला कव्हर करण्यासाठी काहीतरी वेगळा पवित्रा आखावा लागणार आहे, कारण जे प्रोजेक्टेड स्कोर 1-1 ने 24 वरती दिसत होतं ते आता 21 वरती येऊन थांबलं होतं. 8 धाबा आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला. दुसऱ्या षटकामधील खेळ मार्गस्थ आहे. विश्वासवरती प्रचंड विश्वास आहे LNCC यज्ञेश 11च्या संपूर्ण टीमला. राजवरती प्रचंड विश्वास आहे. आशिष मेहर ट्रम्प कार्ड आहे, पण आशिष आहे की नाही ते सुद्धा बघावं लागेल. नाही आहे. अनेक वेळा कामानिमित्त त्या खेळाडूला सुद्धा खेळाला बाजूला ठेवावं लागतं. पण या सर्व खेळाडूंची जर का स्ट्रेंथ ताकद बघाल. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा हातामध्ये चेंडू. रनआउटची अपील इथे केली गेली. राजेश जगताप यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारे बाद देणार नाही, कारण नाहीच आहे असं सांगितलं. मागील 5-6 चेंडू 5 चेंडूचा खेळ जर बघाल तर एक डॉट आलाय त्याच्यामध्ये. 10 धाबा धावपलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू. काय विश्वास मेहर मोठा फटका लगावतील का? ओ, यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर. अब हिसाब बराबर काय. डॉट आला होता पहिल्या बॉलवरती, 6व्या चेंडूवरती आला वाईड. अतिरिक्त धाव. 11 धाबा धावपलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवून दिलाय डिक्लेअर मध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12-0 LNCC यज्ञेश 11 नवापूर.
श्रीनिवास मेहर याला बाद व्हावं लागतंय. गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील मिस्टर साहिल तांडेल. साहिल मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर साहिल कडून एकच अपेक्षा असणार आहे की ज्या स्थितीमध्ये LNCC यत्नेश इलेव्हनचा संघ आहे त्या स्थितीमधून काढण्यासाठी काहीसा युनिक खेळ करावा. अपेक्षा तर सगळ्यांची आहे पण त्याच्यासमोर प्रथमेश आहे. राज स्ट्राइक एंड वरती आहे. ओ यावेळेला ड्राईव्ह केला पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेनं त्या क्षेत्रामध्ये गेलाय पण जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एकदा राजने धावून कंप्लीट केली गेली. ज्याची फिल्डिंग चांगली तो संघ या मैदानावरती नेहमीच सरस राहिलाय. क्षेत्ररक्षणाविना तुम्ही अंडरआर्मचं बॉक्सचं क्रिकेट खेळू शकत नाही आणि या मैदान आणि रिझल्ट सुद्धा तेच सांगतो. ओ यावेळेला निघून गेलाय चेंडू. आतापर्यंत जो काही बांध बांधला होता त्या बांधाला फोडण्याचं कार्य केलंय फलंदाज साहिल तांडेलनं. मी म्हटलं होतं साहिल आल्यानंतर त्याला काहीतरी युनिक करावं लागणार आणि त्याने युनिक करत असताना चेंडूला तटावून ऑन ऑफ ड्राईव्हच्या रूपाने खेळलं आणि चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. चौकार. धाबा आले आणि 4 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 19 वरती. एका गड्याच्या पतनानंतर शेवटचा आणि आता अंतिम चेंडू बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम षटक बाकी आहे. पहिल्या इनिंगचा खेळ मार्गस्थ असताना 19 वरती 1 आहेत. 19 आहेत. 19च आहेत. काय क्वेरी आहे का? लास्ट ओव्हरची कहाणी जर बघाल .11 रनआउट 1-4 7 धावा आल्यात. बरोबर आहे ना? 19 वरती 1. आता आमचे दोन्ही स्कोरर बरोबर होते. दोघांपैकी एकाला टेन्शन आलं तर मी चुकलोय की काय पण शेवटी कळून आलं. 19 for 1 शेवटचं आणि अंतिम षटक. मयुरेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. आता मयुरेश समोर राज घातक असा फलंदाज साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय बाहेर जाऊन दिलंय. अडवत असताना बाहेर ढकलण्याचं कार्य केलं गेलं आणि आकाशने नुकतीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली की मोस्ट ऑफ टीम्सने हायेस्ट 24 धाव बनवल्यात. म्हणजे 24 धावांचं इक्वेशन अनेक वेळा आले म्हटल्यानंतर एव्हरेज स्कोर 24-25च्या आसपास आहे. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होताना आपण बघितल्यात. त्यामुळे हा सामना सुद्धा काहीसा तसंच रंगताना दिसू शकतो. साहिल मॅग्निफिसंट डिलिव्हरी. चेंडूला दिशा देण्यासाठी तयार असताना वेगवान चेंडू हाताळला गेला. गुड लाईन वरून टर्न झाला बाहेरच्या दिशेने निघाला. आलाय डॉट. बघा कधी कधी आपण विचार करतो तशा गोष्टी येत नाहीत. अनपेक्षितपणे आलेला चेंडू नेहमीच आपल्याला सरप्राईज करत असतो. तो सरप्राईज करणारी डिलिव्हरी इथे बघायला मिळाली. टॅप केलं चेंडूला. एका धाब्यासाठी खेळलं साहिलनं. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. पण साहिलने आल्यानंतर जो चौकार लगावला त्या चौकाराने मात्र सगळ्यांची मनं जिंकलेत. सगळ्यांची नाही तर या मॅचला वेगळं वळण दिलंय. LNCCच्या डगावमध्ये असलेल्या त्या चिरशांततेला हास्यामध्ये परावर्तित केलं आणि परावर्तित झाल्यानंतर मात्र चांगली स्थिती. समोरच्या खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. अडवल्यानंतर फेकी केली गेली. तोपर्यंत एकच धावून कंप्लीट केली जाते. आतापर्यंत 4,500 प्रेक्षकांनी ही स्पर्धा लाईव्ह पाहिली आहे. समोर डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. मोठा फटका लगावण्याच्या नादामध्ये साहिलला मैदान सोडावं लागतंय. विकेटचं बदन. फलंदाज बाद. मोठा हादरा. जाऊन पोहोचला त्या 22 वरती 22. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा अंतिम चेंडू. काय चौकार येणार, सिंगल येणार, डबल येणार, विकेट येणार, डॉट येणार, नक्की काय घडणार?
घडलंय तर एकच धाव आली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय का? धावा किती मिळणार? दोन्ही पंच चर्चा करतात. ताड देण्याची धमक असणारा खेळाडू आहे. आता 22-22 इक्वेशन आहे. 2 चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. रनबॉलची मॅच आहे आणि रनबॉलच्या मॅचला या मैदानावरती धास्ती येते. म्हणजे जो संघ 40 धावा मारण्याची धमक ठेवतो तो सुद्धा इथे पिघळतो. असं अनेक वेळा आपण बघितलंय. म्हणजे बहुतांश स्पर्धा इथे झाल्यात त्यामधून आपल्याला ते दिसून आलंय. आता अशा वेळेला 21 वरती 21, 3 चेंडू आणि 3 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. पीसीसी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला
एका धावेसाठी दिशा दिली आहे, सिंगल आली आणि आता शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू बाकी आहेत या षटकामधील. त्यावेळेला भूपेश बघूयात कशा प्रकारचा कारनामा करतोय. पण दुसऱ्या बाजूला दीपक सुद्धा आहे. दीपक कुठपर्यंत संयम बाळगतायत हे सुद्धा बघावं लागणार. ड्राईव्ह केला चेंडूला, चेंडू निघून गेला, रनआउटची संधी आहे. ओ हो हो हो, फेकी केली गेली. एकच धाव आणि एका धाव्यानंतर मोठी अपील. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. पीसीसी साठी हे जवळचं मैदान आहे, परंतु LNCC यत्नेश 11 खूप दूरवरून आलाय. पण दूरवरून आल्यानंतर खेळण्याची मजा काहीशी न्यारी आहे. त्यांना या मॅचला जिंकणं तितकं अवघड वाटत नाहीये. ज्या पद्धतीची इक्वेशन आणि त्यांची फिल्डिंग ज्या पद्धतीचे किंवा त्यांचे बॉलर्स ज्या पद्धतीचे आहेत त्याला बघता या धावांना वाचवणं त्यांना सुद्धा काही अवघड असं वाटत नाहीये. पण दीपक ठाकूर आणि अभिषेक यांचा जर का खेळ बघाल तर या दोघांनी सुद्धा पीसीसी साठी अनेक मैदानं गाजवलेली आहेत. आता 18 चेंडू 18 धावा. आमचे हे प्रेक्षक बघा गॅलरीमधून या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. आणि त्यानंतर अनेक प्रेक्षक आहेत असे भरपूर. जर का आपण बाजूला बघाल बिल्डिंगमधून जे कोणी दर्शक बघतायत, आमचे कॅमेरामॅन त्या सर्वांना कैद करत असताना 18 वरती 18 राज याच्या हातामध्ये चेंडू आहे. कूल अँड काम असा खेळाडू नेहमीच संयमी खेळ करत असताना आपल्याला बघायला मिळतो. त्या शांत चित्ताने खेळ करणारा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 7 वरती 0 दुसऱ्या षटकाची होती सुरुवात. दीपक ठाकूर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतात. सिंगलसाठी एक धाव येताना दिसते आणि 16 चेंडू आणि आता 16 धावांची गरज आहे. अभिषेक हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी पुन्हा एकदा निघून चाललाय. बघा साईशाचं हे मैत्री चषकाचं आयोजन जे आपण बघताय त्या आयोजनामध्ये प्रत्येक माणसाने केलेली मेहनत म्हणजे प्रत्येक खेळाडूंनी जो काही प्रत्येक प्रेक्षकांनी प्रशंसकांनी म्हणा व्हॉलेंटियर्स जे आहेत त्यांचे पाठीराखे आहेत त्यांच्या संघातील खेळणारे खेळाडू आहेत यांनी दाखवलं. ओ यावेळेला काय दीपक ठाकूरच्या बॅटमध्ये होता एक धमाकेदार सनसनाटी खणखणाती चौकार. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि 13 वरती 0 म्हटल्यानंतर काही प्रमाणामध्ये या मॅचमध्ये पीसीसी संघ वरचढ झालाय. पण राज अशा प्रकारच्या स्थितीमधून बाहेर निघणं जाणतोय. समोरच्या संघावरती दडपण कसं आणायचं हे राजला चांगल्या रीतीने माहित आहे. यावरचा चेंडू चौकार आहे. येस शानदार स्ट्रोक बॅक टू बॅक चौकार आणि त्यामुळे आता प्रेशर पूर्णपणे डायव्हर्ट झालंय ते LNCC वरती. LNCC यत्नेश 11 या संघावरती. राज पुन्हा एकदा तयार झालाय बॉलिंग मार्कवरती तयार. दीपक ठाकूर पुन्हा एकदा अजून एक लगातार तिसरा ठाप ठूप ठाप. मैत्री चषकाच्या वतीनं ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला डिक्लेअरच्या दिशेने पाठवलंय. सिंगल धाव येताना दिसते. एका धावाने धावफलक पुढे झाला आणि आता हा सामना पूर्णपणे कंट्रोलमध्ये पीसीसीच्या. घोर निराशा हाती आली आहे. बघा ही निराशा येण्याचं कारण एकच होतं.
एलएनसीसी यज्ञेश इलेव्हनच्या फलंदाजाने मारलेले फटके त्याच्यामध्ये दमकम होता जरूर, पण क्षेत्ररक्षणासमोर त्या बाउंड्री पार नाही झाल्या आणि त्यामुळे धावा मनाप्रमाणे नाही बनल्यात आणि कदाचित तेच कारण असावं गोलंदाजांच्या अपयशाचं. दीपक ठाकूरने मारलेले फटके त्याच्यामध्ये चौकार आल्या, नशिबाची साथ त्याला चांगली मिळाली आणि त्यामुळे हा सामना सोपा बनून राहिलाय तो पीसीसी या संघासाठी. साई चैतन्य कोणता संघ जिंकला? ओम साई फुलपाडा या संघाचा कर्णधार आपण येऊन थांबायचंय. सामना संपला आणि जिंकलाय पीसीसी संघानं. त्यामुळे दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. एलएनसीसी यज्ञेश इलेव्हन नवापूर. राज 9 चेंडू 9 धावा नाबाद राहिल्यात. विश्वास यानं 7 धावा केल्या. 3 चेंडू त्यानं डॉट खेळले होते. 10 चेंडू त्यानं फेस केले होते. साहिलच्या 5 धावा, एक चौकार साहिलने जरूर